नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझं नाव मंगेश आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन लर्निंग अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर कोणत्याही प्रकारची ट्रिक्स किंवा स्ट्रॅटेजी असलं काही शेअर करणार नाहीये. तर या व्हिडिओमध्ये भरपूर लोकांचा जो प्रश्न होता की त्यांचं जे छोटं कॅपिटल आहे म्हणजे 5,000चं, 10,000चं, 3,000चं, तर ते कशा प्रकारे ते कॅपिटल मॅनेज करू शकतात. म्हणजे होतोय कसा विषय की भरपूर जे कॉलेजमध्ये जाणारी पोरं आहेत की भरपूर जे एखादा नवीन व्यक्ती ज्याला स्टॉक मार्केटमध्ये थोडा इंटरेस्ट आहे, तो त्याचं पर्टिक्युलर कॅपिटल घेऊन म्हणजे 5,000चं, 10,000चं घेऊन स्टॉक मार्केटमध्ये येतो. तो पर्टिक्युलर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करतो, परत त्याचं कॅपिटल शून्य होतं त्याच्याच काही चुकांमुळे, परत एकदा तो दुसऱ्या मार्गाला जातो. ठीक आहे. तर हे असं का होतं, कोणत्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे, एखादं आपलं छोटं कॅपिटल आपण कसं ग्रो करू शकतो किंवा जरी ते मायनस गेलं तर त्यातनं आपण काय शिकलं पाहिजे, आपल्या सायकोलॉजी कशी ट्रेन केली पाहिजे, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. महत्वाची गोष्ट काय असते की जे छोटं कॅपिटल असेल 5,000चं, ते जर तुम्हाला हँडल करता आलं ना, तर तुम्हाला 10 लाखाचं, 5 लाखाचं कोणतंही मोठं कॅपिटल दिलं तरी तुम्हाला हँडल करायला एवढा काही प्रॉब्लेम येणार नाहीये. कारण 5,000वर जी सायकोलॉजी यूज करायची आपल्याला, तीच आपल्याला 5 लाखावरती पण यूज करायची. तर आपल्याला महत्वाचं आहे की त्या 5,000चे 5 करोड नाही होणार आहेत, पण त्या 5,000वरती आपल्याला आपल्या माइंडला ट्रेन करायचे, हे सर्वांना समजलं पाहिजे. आता त्यासाठी काय गोष्टी करायला पाहिजेत, काय गोष्टी नाही करायला पाहिजे, डिसिप्लिन, सायकोलॉजी काय असायला पाहिजे, हे सगळे या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करूया. हळूहळू स्टेप बाय स्टेप एक एक पॉईंट डिस्कस करूया आपण. तर व्हिडिओला मी डायरेक्टली आता सुरुवात करतो. तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मध्ये आधी व्हिडिओला अजिबात स्किप नका करू किंवा पळवू पण नका व्हिडिओला, कारण त्यामुळे काय होईल, तुम्हाला व्हिडिओमध्ये मधला काय पार्ट कळणार नाही. ठीक आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला मित्रांनो, महत्वाची गोष्ट करा ती म्हणजे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका, जेणेकरून जास्तीत जास्त मराठी माणसांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि त्यांना स्टॉक मार्केट विषयी बेसिक माहिती मिळेल. आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील. तर आता डायरेक्टली मी आता जातो स्क्रीनवरती. आता स्क्रीनवरती सगळ्यात पहिल्यांदा जर आता एक गोष्ट महत्वाची आपल्याला डिस्कस करायची असेल, ती म्हणजे एखादा नवीन व्यक्ती ज्यावेळेस स्टॉक मार्केटमध्ये येतो, तर त्यावेळेस तो काय करतो, त्याचं पर्टिक्युलर छोटं कॅपिटल घेऊन येतो. आता आपण सर्वसामान्य घरातले लोक आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट 2, 3, 4 लाख घेऊन नाही येणार स्टॉक मार्केटमध्ये, आपण 5, 10 हजार रुपये घेऊन येणार. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण एखादा व्यक्ती, एखादा कॉलेजमध्ये जाणारा पोरगा जर असेल, त्यावेळेस त्यांनी 5,000 रुपये जर आणले स्टॉक मार्केटमध्ये, तर सगळ्यात पहिली एक महत्वाची गोष्ट जी की चांगली नाहीये, पण लोक काय करतात, डायरेक्टली एफ एन ओ मध्येच इंटर होतात. म्हणजे निफ्टी, बँक निफ्टी हिथंच जातात डायरेक्ट ते 5,000 रुपये घेऊन. खरं तर हे असं नाही केलं पाहिजे. तुम्ही पहिलं स्टॉकमध्ये गेलं पाहिजे, कारण स्टॉकमध्ये तुमचा कन्सिस्टन्सली मनी जनरेट होऊ शकतो, तुम्हाला प्राइस ऍक्शनचा अंदाज येऊ शकतो. पण ज्यावेळेस डायरेक्ट निफ्टी, बँक निफ्टीमध्ये जातं ना, त्यावेळेस तुमचं कॅपिटल 100% ते 5,000 2 मिनिटात संपायचं काम आहे. पण आता मी तुम्हाला सांगतो करायचं काय नेमकं. आता ज्यावेळेस तुम्ही 5,000 रुपये घेऊन स्टॉक मार्केटमध्ये आला, ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर तुम्ही एफ एन ओ मध्ये ट्रेड करत असाल, निफ्टी, बँक निफ्टीमध्ये, तर रोज एक जरी तुम्ही ट्रेड केला तरी तुमचा ब्रोकरेज किती रुपये जाणार आहे, 50 रुपये. म्हणजे घ्यायला 20 रुपये, विकायला 20 रुपये आणि वरचा टॅक्स 10 रुपये. म्हणजे हे ब्रोकर आपल्याला लुटायला बसतात, म्हणजे दिसतंय 100% इथं. 50 रुपये ब्रोकरेज जाणार आहे. ट्रेडिंगचे दिवस असतात किती, महिन्यात 22 दिवस असतात. समजा 2 दिवस सुट्टी, 20 दिवस आले ट्रेडिंगचे. 20 गुणिले जर 50 केले किती होते, 5 दुणे 10, म्हणजे 1,000 रुपये जातात. आपल्याला 1,000 रुपये ब्रोकरेजच जाणार आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस तुम्ही तुमचं 5,000 रुपये घेऊन येत आहे स्टॉक मार्केटमध्ये, त्यातलं तुमचं 1,000 रुपये ब्रोकरेज जाणार आहे. म्हणजे 1,000 रुपये तुमच्या ब्रोकरला जाणार आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. 5,000तले 1,000 तर गेले, म्हणजे तुमचे किती राहतात, 4,000 रुपये. तुम्ही ट्रेड का जर स्टॉप लॉस होऊ द्या नाही तर टार्गेट होऊ द्या, तुमचे 4 राहणार आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट तुम्हाला करायची काय, हे जे 5,000 आहेत ना, ह्या 5,000 रुपयापेक्षा 1 रुपया पण जास्त त्या ट्रेडिंगच्या अकाउंटमध्ये ठेवायचा नाही. ठीक आहे. कमी झाले चालतील, जास्त नाही ठेवायचं. आता जास्त का नाही ठेवायचं मी तुम्हाला सांगतो. समजा 5,000 रुपये घेऊन तुम्ही आला, एफ एन ओ मध्ये आला किंवा स्टॉकमध्ये इंट्राडे मध्ये आला. 5,000चे तुम्ही एका महिन्यात ट्रेड केले, 5,000चे तुमचे झाले 6,000 रुपये. ठीक आहे. किंवा समजा तुमचे 5,000चे झाले 7,000 रुपये. ठीक आहे. तुम्ही 7,000 केले 5,000चे, ह्यातले तुमचे 1,000 रुपये ब्रोकरेज गेलं. तुमच्या अकाउंटमध्ये किती रुपये राहिले, 6,000 रुपये राहिले. ठीक आहे. आता हे 6,000 तुमच्या अकाउंटमध्ये होते, 5,000 तुमच्या अकाउंटमध्ये पुढच्या महिन्यात झाले 6,000. तर काय करायचं, हे वरचे 1,000 रुपये आहेत ना, आपल्या मेन बँकेच्या अकाउंटमध्ये काढून घ्यायचे लगेच 1,000 रुपये. का काढून घ्यायचे ते पण मी तुम्हाला सांगतो. आता 6,000 रुपये, 5,000 होते, 6,000 झाले, म्हणजे 7,000 झाले, 1,000 ब्रोकरेज गेलं, किती राहिले 6,000. 6,000तले 1,000 बँकेच्या अकाउंटमध्ये काढून घ्यायचे, मेन बँक अकाउंटमध्ये आपल्या. ठीक आहे. आता बँक अकाउंटमध्ये का काढून घ्यायचे, तर ती म्हणजे तुमची सायकोलॉजी बिल्ड झाली पाहिजे पर्टिक्युलर एकाच कॅपिटलवरती. ठीक आहे. आता परत तुमच्या अकाउंटमध्ये किती रुपये झाले पुढच्या महिन्यात, 5,000 रुपये. समजा 5,000चे परत एकदा पुढच्या महिन्यात तुम्हाला प्रॉफिट झाला, तुमचे 5,000चे किती झाले, 8,000 रुपये. त्यातले 1,000 रुपये ब्रोकरेज गेलं, परत एकदा किती रुपये राहिले, 7,000. परत काय करायचं, 5,000चे 7 झाले ना, वरचे 2,000 रुपये काढून घ्यायचे बँक अकाउंटमध्ये. ठीक आहे. किती झाले तुमच्या बँक अकाउंटमध्ये टोटल रुपये, 3,000 रुपये. तुमचं कॅपिटल किती होतं, 5,000च्या, तुम्हाला 3,000 रुपये भेटले. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, असं काय होऊ शकतं की हे जे 5,000 तुम्ही टाकलेत ना, पहिल्याच महिन्यात तुम्हाला लॉस झाला आणि तुमचं कॅपिटल आलं 3,000वरती. ठीक आहे.
3,000 रुपयावरती कॅपिटल, म्हणजे पहिल्या महिन्यात चालू केलं 5चे झाले 3, प्रॉफिट झालंच नाही. तर ही गोष्ट अजिबात करायची नाही की तुमच्या पगारातले पैसे काढून इकडे टाकायचे 2,000 आणि प्लस 2,000 करून परत एकदा 5,000 कॅपिटल बनवायचं. ही गोष्ट अजिबात करायची नाही. तर त्याचं रिझन एवढंच आहे की तुमच्या माइंडला तीच सवय लागेल की लॉस जरी झाला तरी पगारातनं पैसे काढायचे नाही, तर इकडून तिकडून काढायचे परत एकदा कॅपिटल मॅनेज करायचं आहे. तसं हे अजिबात करू नका. तुम्हाला जे काय करायचं तर त्या 3,000 वरतीच करायचं. म्हणजे तुमचं जर 5,000चे जर 3,000 रुपये राहिले, 5,000 होतं, 2,000 लॉस झाला, 3,000 रुपयेच राहिले ना अकाउंटला, तर 3,000 अजिबात दुसरे 2,000 ऍड नाही करायचे पगारातनं बिगारातनं. ह्याच 3,000 वरती ट्रेड करायचं आणि ट्राय करायचं की कसं आपण परत एकदा 5,000 पर्यंत जाऊ शकतो. जर नाही गेलं 3,000चे 2,000 होतील, 2,000चे 1,000 होतील आणि त्याचे होतील 0 झाले तरी चालतील. फक्त कसं आहे, तुम्ही ज्यावेळेस तुमचं कॅपिटल घेऊन येता ना 5,000 रुपये, 5,000 खूप कमी कॅपिटल आहे एफएनओ मध्ये ट्रेड करण्यासाठी, पण तरी पण जर तुम्ही 5,000 घेऊन आला ना ट्रेड मार्केट स्टॉक मार्केटमध्ये, त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, हे 5,000 आपले शून्यच होणार आहेत. ठीक आहे, कारण आपलं ब्रोकरेजच 1,000 रुपये जात असेल महिन्याला, 4,000 तुम्ही काय ट्रेडिंग करणार आहे. पण आपल्याला हे पैसे कशासाठी पाहिजेत, आपल्याला हे पैसे वापरायचे ती म्हणजे आपली सायकोलॉजी बिल्ड करायला. 5,000 वरती आपण कशा प्रकारे आपलं कॅपिटल मॅनेज करतोय तेच आपण 5 लाखावरती सुद्धा करू शकतो. त्यामुळे हे 5,000चे ज्यावेळेस शून्य होत असतात ना, 5चे 3 झाले, 3चे 2 झाले, 2चा 1 झाला, त्यावेळेस प्रत्येक गोष्ट, प्रत्येक ट्रेड ज्यावेळेस तुम्ही एंट्री घेतली ते प्रत्येक गोष्ट आपल्या तुमच्या वहीत लिहून ठेवा. वहीत काय लिहून ठेवा, जर तुम्ही आज ट्रेड घेतला त्या वहीत लिहून ठेवा की तुमचा ट्रेड कुठला होता, तुमचा ट्रेड काय घेतला, तुमच्या ट्रेडमध्ये काय चूक झाली, काय केलं, ओव्हर ट्रेडिंग केलं का, स्टॉप लॉस नाही लावला, हे सगळ्या गोष्टी तुमच्या वहीत लिहिल्या पाहिजेत. प्रत्येक एकूण एक स्टॉक 5,000 रुपयातला एक रुपया कसा घालवला हे तुमच्या वहीत नोट डाऊन पाहिजे. ठीक आहे, वहीत नोट डाऊन असताना तुम्हाला एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे तुमची जी चूक काय झाली ती तुम्हाला महत्वाची कळली पाहिजे. जर तुमची विदाऊट चूक जर तुमचे पैसे जात असेल, तुमची स्ट्रॅटेजी सांगते तुम्हाला कॉल घे, तुम्ही कॉल घेतला तुमचा स्टॉप लॉस झाला, ठीक आहे, ऍक्सेप्टेड. पण तुमची स्ट्रॅटेजी सांगते तुम्हाला पुट घे, पण उगाच मार्केट वरती जाते म्हणून तुम्ही कॉल घेतला, स्टॉप लॉस झाला, तर ही काय झाली तुमची चूक. ती चूक तुमच्या वहीत लिहून ठेवायची आणि परत ती चूक करायची नाही. दुसरी कुठली पण चूक करा पण ती चूक परत करायची नाही. एक चूक डबल करायची नाही स्टॉक मार्केटमध्ये, कारण त्या चुकीसाठी तुम्ही 1,000 रुपये मोजलेत, तीच चूक परत एकदा करून परत 1,000 रुपये त्याच चुकीसाठी नाही घालवायची. नवीन चूक दुसरी काय पण करा. ठीक आहे, ही गोष्ट तुम्हाला समजली. एक बेसिक गोष्ट, 5,000 वरची जेवढे प्रॉफिट होत असेल आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये गपचूप प्रॉफिट काढून घ्यायचं. 5,000च मेंटेन ठेवायचं आपल्या अकाउंटमध्ये. 5,000 वरती जर लॉस होत असेल तर बँकेच्या अकाउंटमध्ये इकडे पैसे अजिबात टाकायचे नाही. जरी तुमचा प्रॉफिट असेल तरी बँकेच्या अकाउंटमध्ये इकडे टाकायचे नाही, कारण त्यानं तुम्हाला माइंडला सवय लागू शकते. 5चे जर तुमचे 3 होत असतील, 2 होत असतील, 1 होत असतील, 0 होत असतील, 0 कधी होणार आहेत, असं होणार आहे की प्रत्येक महिन्यात तुमच्या 5,000चे 0 होणार आहेत. किती पण नुबडा ट्रेडर आणा, पण असं कधीच शक्य नाही की 5,000 तो प्रत्येक महिन्यातच उडवल. म्हणजे तुम्हाला बेसिक तर माहित असेल ना की सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे, कसे ट्रेड करायचे, कसा फेक ब्रेकआउट ओळखायचा, कसं जायचं. फेक ब्रेकआउट आपण आपल्या वेबिनारमध्ये सुद्धा डिस्कस केलं होतं की फेक ब्रेकआउट कसा ओळखायचा. मोस्टली लोकांची इथंच फेक ब्रेकआउटमध्ये स्टॉप लॉस होतात. तर फेक ब्रेकआउट ओळखता आणि कसं रिटेस्टला एंट्री घ्यायची हे सगळं तुम्हाला बेसिक तर माहित असेल. त्या बेसिकवरती जरी तुम्ही ट्रेड केलं तरी हे 5चे 0 व्हायला तुम्हाला 2-3 महिने तर लागतात. पण डोक्यात एकच ठेवायचे, हे 5चे 0 होऊ शकतात. फक्त 0 होताना प्रत्येक गोष्ट तुमच्या वहीत नोट डाऊन पाहिजे की 1 रुपया आपला कुठे गेला. आणि त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची ठेवायची ती म्हणजे स्टॉप लॉस लावायचा म्हणजे लावायचा. आणि पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची, एफएनओ मध्ये अवॉइड करा. एफएनओ मध्ये तुम्ही निफ्टी बँक निफ्टी मध्ये नका जाऊ. डायरेक्ट हे 5,000 तुम्ही घेतले आणि डायरेक्ट निफ्टी मध्ये ट्रेड करायला लागला. निफ्टीचा एक लॉट असतो 5,000चा ओटीएमचा तुम्हाला भेटेल, पण तिथं 12 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे ना, तो लगेच हिट करतो. त्या कम्पेअर टू तुम्ही स्टॉकमध्ये ट्रेड करा. स्टॉकमध्ये तुम्हाला मार्जिन भेटतं, तुम्ही स्टॉकमध्ये ट्रेड करून तुमचे पोझिशन एक्झिक्यूट करू शकता. स्टॉकमध्ये तुमची प्राइस ऍक्शन बिल्ड करा, त्यानंतर तुमचे कॅपिटल वाढलं की एफएनओ मध्ये या. पण डायरेक्टली एफएनओ मध्ये जर तुम्ही आला तर तुमचे जे 5,000 आहेत ना ते 10-12 दिवसात पण जाऊ शकतात. आणि स्टॉकमध्ये तुम्ही जर प्रॉपर केलं तर प्राइस ऍक्शनच्या सेटअपनुसार तर तुमचे ते 5,000 कमी व्हायला 2-3 महिने तरी लागतील. आणि ते वाढले तर वाढू पण शकतात. त्या ठिकाणी तुमची प्राइस ऍक्शन जर बरोबर बसली तर 5चे तुमचे 6-7 हजार सुद्धा होऊ शकतात महिन्याच्या शेवटी. फक्त 2-3 गोष्टीची लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, स्वतःच्या कॅपिटलमधनं कॅपिटल फक्त मॅनेज ठेवायचं. 5,000चं कॅपिटल अजिबात वाढवायचं नाही, कमी करायचं नाही. कमी झालं तर होऊ द्या, जर वाढलं तर अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करायचे. दुसरी गोष्ट, स्टॉप लॉस लावणं महत्वाचं आहे. प्रत्येक जो ट्रेड एक्झिक्यूट करा त्याला स्टॉप लॉस लावला पाहिजे. तिसरी गोष्ट, प्रत्येक तुमचा जो ट्रेड असेल ज्यावेळेस तुमचा 5,000चं कॅपिटल 0 होत चालला आहे, ठीक आहे, तर प्रत्येक गोष्ट तुमच्या वहीत नोट डाऊन असली पाहिजे की काय झालं, प्रत्येक ट्रेड कुठे घेतला, कसा गेला. त्यानंतर चौथी गोष्ट, तुमच्या ब्रोकरेजचं कॅल्क्युलेशन तुम्ही आधीच लावून ठेवा की तुमचा 5,000तला 1,000 रुपये ब्रोकरेज जाणार आहे. हे सगळ्या गोष्टी तुमचं कॅल्क्युलेशन आधीच लावून ठेवा. त्यानंतर सगळ्यात मेन पॉईंट येतो, 5व्या नंबरचा पॉईंट, तो म्हणजे सायकोलॉजी डेव्हलपमेंट. आता सायकोलॉजी डेव्हलपमेंट म्हणजे कसं असतं,
काय काय लोक काय करतात, ज्यावेळेस तुम्ही एखादा पर्टिक्युलर ट्रेड घेतला, ब्रेकआउटचा ट्रेड घेतला, ब्रेकआउटला ज्यावेळेस तुम्ही कॉल घेता, कॉल घेतल्यानंतर तुमचं काय होतं, मार्केटमध्ये थोडं जरी कॉल वरती गेला ना, तिकडे तुम्हाला 100 रुपये प्रॉफिट जरी दिसतात, तुम्हाला असं वाटतं चला बुक करू 100 रुपये प्रॉफिट झाला, मस्त मस्त. पण लॉस ज्यावेळेस जातो ना, त्यावेळेस लॉस 300 होऊ द्या 400 होऊ द्या, तुम्ही बुकच नाही करत लॉसला तुम्ही म्हणता की चल जाऊ द्या, अजून जाऊ द्या, आणि प्रॉफिट 100 रुपये आला तरी बुक करता. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपल्याला ओव्हरकम करायच्या. आपल्या काही इमोशन असतात. सगळ्यात पहिले म्हणजे ग्रीड. जास्त ग्रीड नाही करायची. जर तुमचा पर्टिक्युलर प्रॉफिट भेटतोय, तुम्हाला 500 रुपये लॉस होता, तुम्हाला 500 रुपये प्रॉफिट भेटतोय, 1:1 रिस्क रिवॉर्ड झाला, तर स्टॉप लॉस ट्रेल करा. 500 ला 1000 भेटते, बुक करा. जास्त नका असं 1000चं 2000 होऊ द्या. राऊंड फिगर 900 झालंय तर राऊंड फिगर 1000 करू, किंवा 800 झाले राऊंड फिगर 1000 करू. असते जर गोष्टी करत बसला तर तुमचा लॉस होऊ शकतो. हे ग्रीड आपल्याला कंट्रोल करायचं आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे होप म्हणजे कुठल्या गोष्टीची अपेक्षा लावून बसणं, की आता वरती जाईल, नंतर वरती जाईल. म्हणजे मार्केट खाली चाललंय, तुमचा स्टॉप लॉस झालाय, तरी पण तुम्ही म्हणता की आता वरती जाईल, अजून पोझिशन ऍड करतो. असल्या गोष्टी आपल्याला कंट्रोल करायच्या आहेत. त्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग आपल्याला कंट्रोल करायचे. हे सगळं आपल्याला त्या 5000 वरतीच करायचे. ते 5000चे ज्यावेळेस शून्य होताना तुम्ही ते वहीत लिहिताना, त्यावेळेस ते वहीत लिहिताना सगळं मेंटेन करायचं की आपलं कुठलं इमोशन जास्त आपल्या कंट्रोलमध्ये नाही राहिला ना, आपण असं का केलं. त्यावेळेस आपल्याला रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे एखादा ट्रेड घेतला, कॉलमध्ये लॉस झाला, लगेच पुट घ्यायचा, पुटमध्ये पण लॉस होतो, मग परत कॉल घ्यायचा, कॉलमध्ये पण लॉस होतो. तर हे असं अजिबात करायचं नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कंट्रोल करायला शिका. आणि मेन मी तुम्हाला सायकल सांगितली, 5चे ज्यावेळेस 6 होतील त्यावेळेस अकाउंटमध्ये विड्रॉ करा, कारण तुम्हाला पर्टिक्युलर 5000 वरतीच मॅनेज करायचं आहे. पण 5चे जर 4 झाले तर अकाउंटमधनं एक्स्ट्रा पैसे यात ऍड करू नका. ठीक आहे, हे जर 0 झाले ना, त्यानंतर पुढच्या महिन्यात तुम्हाला ट्रेड करायचं असेल त्यावेळेस तुम्ही 5000 परत एकदा ऍड करू शकता तुमचे फ्रेशली. पण दर महिन्यात हे 0 जर होत असतील ना, तर त्यावेळेस तुमची स्ट्रॅटेजी चुकते किंवा तुमची सायकोलॉजी चुकते. आणि त्यावेळेस तुमचा उपयोग कसा होईल, ज्यावेळेस तुम्ही ती वही बनवली, त्या वहीत जे तुम्ही लिहिताय ना, त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ मॅनेज करू शकता. तुमचा पोर्टफोलिओ पर्टिक्युलर 5000चा 10000चा असेल. नवीन जे पोर आहेत त्यांचा पोर्टफोलिओ एवढा नसतो, त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात, कॅपिटल नसतं, तर त्या पोरांनी ही काळजी घ्या. त्या 5000चा उपयोग फक्त करा तुमची सायकोलॉजी, तुमचा माइंडसेट बिल्ड करण्यासाठी. त्या 5000चे 5 करोड काय होणार नाहीयेत. ते 5000 तुम्हाला फक्त एकाच गोष्टीसाठी कामी येणार आहेत. आता ते असं नाहीये 5000चे की लगेच 5 CR झाले 2 महिन्यात, ह्यासाठी नाही वापरायचे. ते 5000 वापरायचे आपलं जे माइंड आहे ना, त्या माइंडला ट्रेन करण्यासाठी. मग भले तुमच्याकडे कोणी येऊन 50,000 जरी दिले ना, तरी तुम्हाला ते वापरता आले पाहिजे. जर तुम्हाला हे 5000 वापरता येत नसेल ना, तर तुम्हाला 50,000 दिले तरी ते वापरता नाही येणार. ठीक आहे, म्हणजे 5000 वर तुम्ही भेट असाल स्टॉप लॉसला, 50,000चे स्टॉप लॉस कसे घेणार तुम्ही. त्यामुळे तुम्ही 5000 वरती तुमच्या माइंडला ट्रेन करा. हळूहळू ते 5चे 10 करा, 10चे 15 करा, 15चे 20चे 50, मग 5 करोड 10 करोड तुम्हाला जे करायचे ते करा. पण सुरुवात अशी करू शकता तुम्ही, तुमचे 5000 तुम्हाला मॅनेज करता आले पाहिजे. तर ह्या गोष्टी सगळ्या सोप्या आहेत, जास्त काही अवघड नाही. फक्त जास्त SL लावायचा. सगळ्यात मेन गोष्ट परत एकदा सांगतोय, स्टॉप लॉस लावा. नाही तर स्टॉप लॉस जर नाही लावला तर ते 5000 ते एका दिवसातच 0 होतील. परत 1 महिना तुम्हाला तसंच बसावं लागेल. त्यामुळे स्टॉप लॉस लावून ट्रेड करा जे काही तुम्हाला करायचे ते. आणि मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की मेन तुम्ही तुमचं कॅपिटल कसं ग्रोईंग फेजमध्ये तर नाही म्हणू शकत मी आता, कारण 5000चे लगेच 20-30,000 नाही होऊ पण शकतात. त्यावेळेस त्यासाठी तुम्हाला खूप डिसिप्लिन पाहिजे. पण तुम्ही एका माइंडला ट्रेन करण्यासाठी हे तुमचे पर्टिक्युलर अमाऊंट वापरू शकता. तर मला असं वाटतं की तुम्हाला समजलं असेल मी काय बोलायचा प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये खरंच बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत 0 to हीरो बेसिक नॉलेज जर घ्यायचं असेल, म्हणजे फेक ब्रेकआउट असतील, त्याचबरोबर ऑपरेटर गेम असेल, त्याचबरोबर रिव्हर्सल ट्रेडिंग, हे सगळं शिकायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपचा नंबर दिलाय, तिथे जाऊन तुम्ही मेसेज करू शकता. खरंच जर तुम्ही आतून इंटरेस्टेड असाल स्टॉक मार्केट शिकण्यासाठी तर. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा तेच सांगतो, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून टाका मित्रांनो, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. आणि त्याचबरोबर चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तुमचा दिवस शुभ असेल.